क्या बोलोगे भाई साहब? क्या कितने दिन से ट्रैफिक में हो, कितनी परेशानी? पूरा जाम है। कुछ खाया कि नहीं सर आपने? नहीं, कुछ नहीं खाया। कुछ नहीं खाया तो अभी ये देर है तो अच्छा लगा थोड़ा? हाँ, अच्छा लगा ना। अच्छा ठीक है। चाय भी पी के जाओ। चाय भी अभी बनाया है, रुको। कितने दिन से देर से ट्रैफिक में अटके हो भाई? कितने देर से ट्रैफिक में अटके हो? अरे 5-6 घंटा से अभी अटके हैं। अभी वहाँ जाने में कितना टाइम जाएगा कुछ। आणि मृत्युंजय दुधांकडून ह्यांना बिस्किट आणि पाणी दिले जातं। चहा पण रेडी आहे। काय बोलणार? एवढं तुम्ही जेवण केला का नाही? जेवण केला का नाही? कधीपासून ट्रॅफिक जाम मध्ये? मनोहर से जाम है। खाना वाना खाया कुछ नहीं? जाम 2-2.5 घंटे हो गए। 2-2.5 घंटे हो गए। 2 बजे करीब। अच्छा, कहाँ जाना है आपको? चाय पी के जाओ। कहाँ जा रहे हो आप? पुणे। पुणे? काफी जाम है। बहुत वही निकलने में 6-7 बजे का। 6-7 बज जाएंगे। अच्छा, तो यहाँ पे रास्ते पे तो कोई होटल वोटल में भी नहीं जा सकते हो गाड़ी छोड़ के? आगे है तो फिर गाड़ी को पार्किंग में फुल हो जाता है। कहाँ रुकेंगे गाड़ी? अरे बाप रे। एक गाड़ी हो तो एक गाड़ी, पूरी दुनिया की गाड़ी आ रही। मुंबई है, बहुत तकलीफ है। बहुत तकलीफ है। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर हद्दीतील सातीवली येथील उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे। या पुलाच्या कामाचा कालावधी संपलेला असताना या पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असून अद्यापही या पुलाचे काम सुरू आहे। मात्र या पुलाच्या कामामुळे काही दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर तुफान वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। मात्र या कोंडीत दिवस रात्र अडकलेल्या चालकांचे मात्र मोठे हाल झाल्याचे दिसून आले। त्यांचा हा त्रास पाहता मृत्युंजय दूत त्यांच्या मदतीसाठी सरसावले। त्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या चालकांना चहा, पाणी, बिस्किटांचे वाटप केले। मृत्युंजय दूत असलेले हरबल सिंग नन्नाळे, महेश धोडी, रवीश नाचन, मयूर ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चालकांचा त्रास पाहता त्यांना ही मदत केली। त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। रविवार दिनांक 22 जून रोजीची वाहतूक कोंडी भयंकरच होती। मस्तान नाका ते सातीवेली येथे महामार्गावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। रविवारी सकाळी लागलेली ट्रॅफिक म्हणजेच वाहतूक कोंडी रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत तशीच होती। वाहने हे जागेवरून हालत सुद्धा नव्हते। यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल झाले होते। त्यामुळे सोमवारी मृत्युंजय दूतांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली, बोट, कुडे, सातीवली येथे जाऊन चालकांना दिलासा मिळावा यासाठी चहा, पाणी, बिस्किटांचे वाटप करत त्यांना दिलासा दिला। महत्त्वाचं म्हणजे मृत्युंजय दूत यांनी आपल्या गाडीतच चहा बनवण्याचे सर्व साहित्य सोबत घेतले होते। महेश धोडी आणि मयूर ठाकूर यांनी रस्त्याच्या कडेला चहा बनविला आणि हरबल सिंग नन्नाळे, रवीश नाचन आणि नंतर मयूर ठाकूर, महेश धोडी यांनी चालकांना गरमागरम चहा पाजला। यामुळे चालकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले। क्या बोलोगे भाई साहब? क्या कितने दिन से ट्रैफिक में हो, कितनी परेशानी? पूरा जाम है। कुछ खाया कि नहीं सर आपने? नहीं, कुछ नहीं खाया। कुछ नहीं खाया तो अभी ये देर है तो अच्छा लगा थोड़ा? हाँ, अच्छा लगा ना। अच्छा ठीक है। चाय भी पी के जाओ। चाय भी अभी बनाया है, रुको। कितने दिन से देर से ट्रैफिक में अटके हो भाई? कितने देर से ट्रैफिक में अटके हो? अरे 5-6 घंटा से अभी अटके हैं। अभी वहाँ जाने में कितना टाइम जाएगा कुछ। अच्छा, सुबह से कुछ खाया कि नहीं? नहीं, खाना पीना खाया। तो ये भाई साहब ने भी बिस्किट और पानी दिया, कैसा लग रहा है? अच्छा ठीक लगा? थोड़ा तो सहूलत मिल गई आपको, थोड़ा सा दिलासा? नहीं, बढ़िया है, बहुत अच्छी बात है। चाय भी पियो, चाय भी आ रही। नहीं, सेवा भी करना बहुत जरूरी है। चाय पी के जाओ। पूर्ण ह्या ठिकाणी ट्रॅफिक लागली आहे आणि मृत्युंजय दूतांकडून ह्यांना बिस्किट आणि पाणी दिले जातं। चहा पण रेडी आहे। काय बोलणार? एवढं तुम्ही जेवण केला का नाही? जेवण केला का नाही? कधीपासून ट्रॅफिक जाम मध्ये? मनोहर से जाम है। खाना वाना खाया कुछ नहीं? जाम 2-2.5 घंटे हो गए। 2-2.5 घंटे हो गए। 2 बजे करीब। अच्छा, कहाँ जाना है आपको? चाय पी के जाओ। कहाँ जा रहे हो आप?
पुणे पुणे। काफी जाम है बहुत वही निकलने में 6-7 बजे का 6-7 बज जाएंगे। अच्छा, तो यहाँ पे रास्ते पे तो कोई होटल वोटल में भी नहीं जा सकते हो गाड़ी छोड़ के? आगे है तो फिर गाड़ी को पार्किंग में फुल हो जाता है, कहाँ रुकेंगे गाड़ी? अरे बाप रे, एक गाड़ी हो तो एक गाड़ी, पूरी दुनिया की गाड़ी आ रही, मुंबई आ रही, बहुत तकलीफ है। बहुत तकलीफ है। थोडा वेळ का होईना या दरम्यान त्यांना म्हणजे चालकांना ऊर्जा देण्यासाठी हे कार्य उपयुक्त ठरले। ही मदत त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरली आणि यामुळे त्यांचा पुढील प्रवास नक्कीच चांगला गेला असेल यात काही शंका नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत पालघर जिल्ह्याचा दौरा केला। दौरा आटोपताच अवघ्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। याकडे संपूर्ण शासकीय यंत्रणा हतबल होऊन पाहत राहिली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे ठेकेदार व संबंधित विभागांची नागरिकांप्रती असंवेदनशीलता व बेफिकिरी या घटनेवर समोर आली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली। आज जरी ही वाहतूक कोंडी आज सुरळीत असली तरी रविवारी या कोंडीत 8 तास रात्रभर अनेक वाहन चालक अन्न पाण्याविना उपाशी अडकून राहिले होते। त्यांची ती परिस्थिती पाहता मृत्युंजय दूतांनी सोमवारी दुपारी हालोली बोट कुडे सातीवली येथे महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या चालकांसाठी चहा बिस्किटे आणि पाण्याची सोय करून दिली। 5-5 तास असा ट्रॅफिकमध्ये अडकत होते आणि त्यांच्यासाठी चहा पाण्याची काही व्यवस्था नव्हती, म्हणून आज आम्ही इथे चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आलो आहे। त्यासाठी आम्ही शेगडी आणि सगळे बंदोबस्त केलेला आहे। आमचे मयूर ठाकूरजी आहेत, हरबंसिंग नन्नाडे आहेत, रवीश नाचणजी आहेत आणि मॅडम तुमचं नाव आम्हाला सांगा पहिला। मयुरी वर्माजी आमच्या जोडीला आहेत। तर खरंच हे आनंदाची बाब नाही तर खरोखर दुःखद घटना अशी आहे की आजपर्यंत आम्ही ही समस्या सोडवू शकलो नाही, हे दुर्भाग्य आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की लोक मेली नाही पाहिजे, बरोबर, आणि हजारो रुपये जो टॅक्स जनता देते आज ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस आहेत। भिकारी सुद्धा 2 रुपयाची माचीस आठाण्याची मापचीस घेतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस असं म्हटलं जातं, बरोबर। मग सामान्य जनता टॅक्स पे करायला तयार आहे, तुम्हाला टोल द्यायला तयार आहे, मग आपण सुविधा का देत नाही, हे माझं म्हणणं आहे। तुमने नहीं पहना वो चोरी